उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून पहलगामसह विविध विषयांवर भाष्य केलंय। पहलगाममधील हल्लेखोर सापडत नाही हे सरकारचं अपयश आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। तर मोदींच्या नंतर कोण हा भाजपचा अंतर्गत विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर हिंदीचा द्वेष नाही पण सक्ती नको अशा शब्दात त्यांनी हिंदी भाषा सक्ती संदर्भात देखील आपलं परखड मत व्यक्त केलंय। तर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढल्या पाहिजे असा सल्ला देखील फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल, याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हाच त्याचा अर्थ होय। मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार आलं पाहिजे, कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय। पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं। ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही। पण मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात? नाही, कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू। यात महाविकास आघाडी आहे? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवरती हा विषय सोडतील। ठीक आहे, तसं असेल तर तसं करू। गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं, अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल कुंकू पुसली गेली, ह्याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये। पहिली चित्र प्रकाशित केली गेली, त्याच्यानंतर ते म्हणतात की ती चित्र बरोबर नाही, ती आले, आपल्या लोकांना आपल्या डोळ्यादेखत गोळ्या घालून निघून गेले। अरे गेले कुठे ते लोक? हे सरकारचं अपयश आहे मानता? मोठं अपयश आहे, कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना। बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावले हे आता कळेल, आणि कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील। जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता, आफ्टर नेहरू हू किंवा आफ्टर इंदिरा हू, तसा आफ्टर मोदी हू, तो त्यांचा प्रश्न विषय देश आहे। हो, पण तो त्यांचा आता त्याने तो अंतर्गत विषय केला, देश आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल। जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील, ते बिना उत्तराचं नाही बोलणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।